मला तर कधी कधी भीती वाटते की विवाह संस्था धोक्यात येते का काय. 70% मुलीचं नाणं मोडायच्या पाठीमाग हात फक्त आईचा आहे. काय बघता माझ्याकडं, मान हलिता का काय. धुमाळ बाबा बरोबर आहे का. 70% मुलीचं लग्न झालं किती वेळा आईने फोन करावं लिकीला, काही मर्यादा आहे ना. सकाळी उठली का बाबू, आता ती बाबू आहे का बेटा, नाही तर बेटा. नेहमी नाक खुपसायचं आईने लेकीच्या संसारात. वाटोळे झाले लेकीच्या संसाराची. तिला तिच्या पायावर उभा राहू द्या. पूर्वीसारखे सासरवास नाही राहिले माता मावल्यानं. आता सासू सासरवाशीन झाली सुनेची. कुठं सासरवास राहिलेत. जरा जागेवर या आणि मुलींना शिक्षण चांगलं द्या. माता मावल्यानं आईनं पूर्वी मुलगी जर वाट लावायला लागलो तर आपण दिवाळीचा सण झाल्याच्या नंतर तर मुलीला करंज्या द्यायची बरोबर. करंजी का बरोबर देत होते माहिती का. पूर्वी करंजी अशी मुरड घालायचे करंजीला. आता आलाय चमच्या. कुठल्या क्षेत्रात जा, हे चमचे का काम होऊ देतात का माणसाचे. एखाद्या आमदाराला फोन करा, आहे चमच्या. मंत्र्याकडं जा, आहेतच. काय सांगू तुम्हाला. हा, सगळ्या क्षेत्रामध्ये चमचे का काम होऊ देतात का काय. हा, आणि हा चमचा डायरेक्ट करंजीचा मर्डर करतो. आताचा चमचा. पण पूर्वी असे मुरड घालायचे. आणि करंजी का दिली जात होती बरोबर. आईचं सांगणं असायचं, बाई माहेरी उशिरा उठली तरी चालत होतं, तू माघारी बोललीस माहेरच्या लोकांना तरी चालत होतं, नाही काम केलं तरी चालत होतं. पण बाई तुझं आता लग्न झालंय, तू सासरी गेलीस, आता तुझ्या वागण्याला थोडी मुरड घाल. कळालं. स्त्री ही तिच्या मर्यादेने शोभते, स्त्री ही तिच्या उद्धटपणात शोभत नाही. जी खानदानी स्त्री असती ना, उद्धटपणाने नाही शोभत. कुलवान असा, नम्र वागा. आणि माता माऊल्यांनो, आपल्या प्रत्येक मुलीला अंग भरून कपडे घालायचे शिकवा, म्हणजे अत्याचार थांबतील. कुठून हे बरमुडे निघालेत. किती पैलवान माणसं असले तरी बरमुड्यावर. उगी मुंबईला कीर्तनाला गेलं ना, आपल्याला लाज वाटते त्या घरात बसल्यावर. अरे माणसं आल्यावर तरी काय. मुलगा मुलगीच लक्षात येत नाही शहरला, तर असलं झालंय. कपडे घाला ना, घालण्याबद्दल दुमत नाहीच हो महिला मंडळ, घाला, काही नाही, पण अंग भरून कपडे घाला. आज आपल्या संस्कृतीचा विचार करा. भारतीय संस्कृती, भारतामध्ये संस्कृतीला, आचाराला, विचाराला, संस्काराला महत्व आहे. विदेशामध्ये आकृतीला महत्व आहे, आपल्याकडं कृतीला महत्व आहे. म्हणून आपला देश, धर्म, देव सांभाळा, संस्कृती सांभाळा. माझ्या माता माऊल्यांनो, मुलींनो, आणि इथं बसलेल्या जेवढ्या मुली आहेत, विनाकारण मोबाईलच्या नादी लागू नका. स्वतःच्या पायावर उभा राहा बरं का मुलींनो. हाडाची काढ रक्ताचं पाणी करून बाप मुलीला शिकवतो, आई शिकवते. मुलगी MBBS ला लावल्या जाती. बाई तुझ्या लग्नासाठी मुलगा पाहतो. मुलगी म्हणती, पप्पा थांबा बाबा, फायनल होऊ द्या. फायनल निकाल लागतो, फायनल होतं, पेपर देतीन, मुलगी तिकडच पळून जाते. मुलगी 18 वर्षाची होऊन गेलेली असते, मुलगा पोलीस स्टेशनला येतात. 3 दिवस बाप तोंड धुत नाही, तोंडामध्ये पाणी नाही, आईच्या तोंडात पाणी नाही, पोलीस स्टेशनला आणल्या जातात मुलगा मुलगी. PSI साहेब विचारतात, तुझे वडील आहेत ना हे. ती आपल्या जन्मदात्या बापाला म्हणत असते साहेबासमोर, नाही नाही साहेब, मी नाही ओळखत यांना. अरे अशी जर अवलाद जन्माला येत असेल, न पेक्षा निपुत्रिक राहिलेलं बरं. काय करता. म्हणून महिला मंडळ,
कपडे फटते हैं लेकिन संस्कार फटते नहीं. लाख रुपये मीटरचा कपडा घ्या फाटतो, पण संस्कार फाटत नाहीत. MPSC UPSCचे क्लासेस घेण्यासाठी आम्ही मुंबईला मुली टाकले, दिल्लीला टाकले मुलं मुली. कुठेही शिक्षण घ्या, पण या जगाच्या पाठीवर संस्काराचं विद्यापीठ एकच आहे, ते म्हणजे जन्मदाती आई आणि वडील. ज्या विद्यापीठात फीस नाही बरं का. आणि एकदा ते संस्कार जे तुम्हाला मायबापाने दिलेत ना, त्या संस्कारामुळे तुम्ही प्रामाणिक राहाल. म्हणून तरुण पिढी, तुम्ही सुद्धा व्यसन, मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन, ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. व्यसन करू नका तरुण पिढी. इथं कोणी दारू पित नसेल आहे का नाही? धुमाळ बाबा काय सज्जन माणसं आहे तू, अजिबात दारूला शिवत नाही का नाही? काय हसतात काय काय सांग, अवघड आहे साहेब. मी या 2-3 वर्षात कमीत कमी 5-10 लोक गाडीत टाकलेत माझ्या. म्हणजे कुठेही ॲक्सिडेंट जर झाला तर आम्ही तसं हे करत नाही. ते उतरणार, जाणार, तो माणूस गाडीत टाकणार आणि जिथं हॉस्पिटल आहे तिथं नेऊन टाकणार आणि मगच पुढं जाणार. एका ठिकाणी तर ॲक्सिडेंट झालं, लाईन लागली. म्हणलं काय झालं? म्हणजे ॲक्सिडेंट झालं. आमचा ड्रायव्हर हे सांगळे महाराज बरोबर आम्ही उतरून गेलो त्या गाडीजवळ. तर त्या स्टेअरिंगमध्ये ड्रायव्हर पण जाम झालेला, इकडचाही माणूस जाम झालेला. ते मला म्हणले ओ मॅडम तुम्ही कशाला जाता? आता त्यांना काय माहिती मी महाराज आहे म्हणून. आपलं काय कपडावर लिहिले का? ले मॅडम तुम्ही कशाला पुढं सरकले? अरे म्हणलं काय झालं? ते म्हणले तुमचे कुणी रिलेटिव्ह आहेत का? अरे कसलं रिलेटिव्ह? म्हणलं माणूस नाहीत का? पण माणूस अरे वडू लागा. आणि जेव्हा मी पुढं झाले तेव्हा मग गडी माणसं गोळा झाली. आणि मग आम्ही ती स्टेअरिंग तोडून तो माणूस, दुसरा 1-2 माणसं वाचली, काढले. हो ते माणसं असं ब्लड तोंडातून पडत होतं. पण आमच्या गाडीवर, इनोवा गाडी, मधल्या सीटवर टाकले. अहो ते माणसं जेव्हा मी बाहेर काढले, आता बऱ्याच VIP गाड्यावाले लोक होते, पण कोण टाकतं हो गाडीत आपल्या? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बसलेली माणसं. त्याच जागेवर जर तुमचा भाऊ, बहीण, मुलगा असला तर मग टाकणार का नाही गाडीत? तुम्ही जर लोकाला मदत केली ना तर परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. काय घेऊन बसले? आणि पोलीस स्टेशनला तुम्ही फोन करा 100, 100. ॲम्ब्युलन्सला फोन करा, येतो, आली, कुठे काय, तोपर्यंत याचा जीव जायचा. त्यामुळं पटकन गाडीत टाकणं, पेशंट नेणं, असं बरंच काम करतो. तरुण पिढी, मला याच्यासाठी तुम्हाला सांगायचं आहे का, तर तरुणांनो 25-30 वर्षाचे तरुण दारू पिऊन तुम्ही शरीर बर्बाद केलं. ॲक्सिडेंट होतात, घरी तुमची पत्नी वाट पाहती, छोटे छोटे मुलं वाट पाहतात, पप्पा घरी आले नाहीत, माझे बाबा घरी आले नाहीत, आणि जन्मदाती आई वडील वाट पाहत असतात. लग्न झाल्याच्या नंतर कुणाचं तरी कुंकू पुसण्याचा नैतिक अधिकार मुळीच आपल्याला नाही. जर तुम्हाला दारू पिऊन मरायचंच तर लग्न व्हायच्या अगोदर मरा, पण नंतर जगा. दारू गांजा पत मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है, अक्कल गुंग हो जाती है, अक्कल गुंग हो जाती है. वा काय गोड म्हणले, पण बाबा वाजविनात नीट. प्रॅक्टिस करा अजून महाराज. ते इथं फार अवघड असतं साहेब. इथं हे जुळलं पाहिजे सगळं. हे असं आहे, सुरुवात आहे त्यांची, ते तयार होतील अजून, पण ते तुमचं प्रमाण गेलं. जाऊ द्या, विकेट गेली. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा पिऊ नका, अक्कल गुंग झाल्याशिवाय राहत नाही. स्वतःसाठी जगा हो. जाऊ द्या. आणि तरुण पिढी, जीवन जगताना 10 मित्र करण्यापेक्षा निगेटिव्ह विचाराचे 1च मित्र करा, पण पॉझिटिव्ह विचाराचा करा.
जीवाला जीव देणारा मित्र करा. मित्र कसा असावा? कृष्णासारखा जर मित्र असेल ना तर अर्जुनाच्या जीवनामध्ये यश मिळतं. सल्लागार चांगला पाहिजे बरं का. दुर्योधनाच्या आयुष्यात सल्लागार होता शकुनी. 100 भाऊ होते पण बेला एक सुद्धा नाही राहिला. अख्खं महाभारत घडलं. पण अर्जुनाच्या आयुष्यात सल्लागार होता कृष्ण, म्हणून विजय झाला. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या डोक्यात चुकीचे विचार टाकू नका आणि पोटात चुकीचं अन्न टाकू नका. दोन्ही खराब होणार नाही. त्याच्यासारखं जीवन दुसरं सक्सेसफुलच नाही. ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला काहीच कमी पडत नाही हो. पण तुमच्यात धमक पाहिजे. चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगले विचार डोक्यात ठेवा. नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या लोकांच्या संगतीत राहा. चांगली पुस्तकं वाचा. मस्तक सुधरेल आणि सुधरलेलं मस्तक कुठंही नतमस्तक होत नाही. हे जीवनात ठेवा. म्हणून आपल्याला सांगितले मुलं सुशिक्षित झालेत. मेडिकलची मुलं डिप्रेशनमधून जाऊन आत्महत्या करायला लागलीत. डिप्रेशनमधली माणसं काढायची असेल तर आध्यात्मिक विचारच त्यांना व्यवस्थित ठेवू शकतात. म्हणून पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं. म्हणून सप्ते येतं. बऱ्याच काही लोकांना वाटतं कशासाठी व धुमाळ महाराज हे सप्ते ठेवतात, कीर्तनकार ठेवतात, महाराष्ट्रातून शोधून चांगले चांगले वक्ते बोलवतात. कशासाठी? अहो, एखाद्या वक्त्याच्या एका वाक्याने तुमचं जीवन बदलून जाईल. ही पर्वणी आहे 10 दिवस. बरोबर आहे का महिला मंडळ? आणि ह्या गादीशिवाय तुमच्या हिताचं कोण सांगतं? सांगेल कुणी? हीच गादी एकमेव तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ज्ञानोबराय, तुकोबराय, वारकरी संप्रदायाचा विचार पोच करण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करतो. आणि हा संप्रदाय म्हणून माणसं माणसात आहे. संप्रदाय नसेल तर माणसं माणसाला खातील. एवढी अध्यात्माची ताकद जगाच्या पाठीवर फार मोठी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथावर प्रेम करा, वारकरी संप्रदायासारख्या पंथावर प्रेम करा आणि ज्ञानोबरायासारख्या संतावर प्रेम करा. कधीच जीवनात कमी पडणार नाही.